तर आज असं ठरवलं होतं की आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र याचा अभ्यास सुरू करावा. असं काल अनिल साळवेंशी चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की सुरू करावं ते. आणि त्याचं एक कारण असं पण होतं की लखनौमध्ये दररोज या सूत्राचं जवळपास 10-12 दिवस मी पठण केलं. तिथं पठण केलं म्हणजे ते विहारातच चालायचं ते. त्यांची एक जवळपास 4 पाऊण 1 तासाची पूजा असायची. आणि ज्याला आपण बुद्ध पूजा म्हणतो किंवा बुद्ध वंदना म्हणतो. तर ती पाऊण 1 तासाच्या पूजेमध्ये एक भाग धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा होता. आणि तिथं श्रामणेर बनून राहण्याच्या आधीच मी पण संकल्प केला होता की रोज धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचं मी पठण करेन, म्हणून स्वतः स्वतः करेल स्वतंत्रपणे, असं मी ठरवलं होतं. तर तिथे गेल्यावर ते पाहिलं की ते रोजच तिथे चालायचं. तर मग माझं तिथं आपोआपच तो संकल्प माझा पुरा झाला. आणि ते सूत्र खूप मला म्हणजे भावतं, आवडतं, अनेक लोकांना आवडतं. अनेक याच्यामध्ये अनेक परंपरांमध्ये, बौद्ध परंपरांमध्ये तर त्याचा एक डिटेल अभ्यास, रोजचं पठण आणि डिटेल अभ्यास हा चालतो. विशेषतः थेरवादी परंपरांमध्ये, थेरवादी परंपरेमध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये किंवा ब्रह्मदेशामध्ये आणि विशेषतः थायलंडमध्ये, थाई परंपरेमध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूत्र हे नियमितपणे पठन केलं जातं. ते जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे हे बुद्धांचं पहिलं प्रवचन मानलं जातं. पहिलं प्रवचन मानलं जातं. परंतु मी असं पण ऐकलं, एक थाई भिक्षू आहेत, अजन चानच्या परंपरेतले थाई भिक्षू आहेत. ते अमेरिकन भिक्षू आहेत, पण इंग्लंडमध्ये ते त्यांचं विहार आहे, चित्तविवेक किंवा अमरावती विहार. तिथं ते मुख्य भिक्षू आहेत. त्यांचं नाव अजन अजन म्हणजे आचार्य, अजन सुमेधो असं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या व्याख्यानात मी ऐकलं, वाचलं की हे जे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त पहिलं सुत्त म्हणून मानलं जातं, तर ते पहिलं सुत्त नाही त्यांच्या मते. त्यांच्या मते पहिलं 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 सुत्त म्हणण्यापेक्षा पहिली शिकवण सिद्धार्थ गौतम बुद्धांनी बुद्ध झाल्यानंतर कोणाला दिली, तर म्हणे अं, ते प्रचाराला बाहेर पडल्यानंतर त्यांना एक नग्न साधू समोर आला. तो नक्की तो जीव हा होता, असावा, काय म्हणतात, महावीरांचा शिष्य असावा, जैन साधू. कारण तेच ते समकालीन समकालीन पंथ आहे ते दोन, आपल्याला माहिती असत, जैन आणि बौद्ध. तर तो जैन साधू समोर आला आणि तो प्रभावित झाला, यांना पाहूनच प्रभावित झाला बुद्धांना. त्यामुळे कोण आहात तुम्ही? तर तुम्ही कोण आहात तुम्ही? देव आहात का? त्यावेळेला जे काही कन्सेप्ट असायचे डोक्यामध्ये, ज्याला प्राप्ती झाली तो त्याला देवत्व मिळालं किंवा देव झाला तो. तर म्हणे तुम्ही देव आहात का? तर बुद्ध म्हटले नाही. मग कोण यक्ष आहात का? ते म्हणे नाही. मग कोणी गंधर्व आहात का? ते म्हणे नाही. अशी काही 2-4 नावं त्यांनी घेतली प्राप्ती झालेल्या लोकांची, किंवा ते त्यावेळेचे काय कन्सेप्ट असतील ते. त्याच्याविषयी मला डिटेल माहिती नाही. देव देव या संकल्पनेबद्दल आपण चर्चा करणार आहोत नंतर. पण अशी 4 नावं घेतली: यक्ष आहात का, गंधर्व आहात का, अं, तुम्ही देव आहात का, यक्ष आहात का, गंधर्व आहात का, आणि अजून एक किन्नर आहात का. तर ते प्रत्येक वेळा बुद्ध म्हणाले नाही. मग पाचव्यांदा ते म्हणतात की मग तुम्ही सामान्य मनुष्य आहात का? तेव्हा बुद्ध म्हणतात नाही, मी सामान्य मनुष्य पण नाही. मग कोण आहात पण तुम्ही? तर म्हणे मी बुद्ध आहे. तर मग
बुद्ध आहे, बुद्ध तो प्राप्त झाला पाहिजे. तर त्याला बुद्धत्व हा कन्सेप्ट रूढ नसावा, किंवा असेल पण ते सांगता येत नाही. परंतु तो नग्न साधू जो होता, तो त्या नग्न साधून यांची एक प्रकारे काय म्हणते, खिल्ली उडवली, म्हणजे चेष्टा केली. हा, म्हणजे असशील म्हणे, बुद्ध असशील तू. आणि तो गेला निघून. तर ते अजन सुमेधो म्हणतात, त्यानं जर बुद्धांचं ऐकून घेतलं असतं, तर कदाचित पहिला लाभ त्यालाच झाला असता. परंतु तो अं, सत्कार दृष्टीमध्ये असणार, अहंकारामध्ये असणार, की आमची जी काही परंपरा आहे लग्न साधूंची, किंवा जी काही परंपरा, ते आम्ही आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही सगळ्यात भारी तपश्चर्या करतो, आणि त्यामुळे आम्ही श्रेष्ठ आहोत, ज्येष्ठ आहोत. आणि म्हणून त्याने बुद्धांचं ऐकलं नाही, आणि तो निघून गेला. तर ते अजन सुमेधो म्हणतात की त्याने जर ऐकून घेतलं असतं, तर कदाचित तोच पहिला पहिली प्राप्ती त्याला होऊ शकली असती, जर त्याने ऐकलं असतं तर, ग्रहणशीलतेनं. आणि ते बुद्धांचं पहिलं प्रवचन ठरलं असतं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ते पहिलं प्रवचन आहे, परंतु ते तो पहिला मेसेज आहे. आणि त्यांचं पुढं असंही म्हणणं आहे, सुमेधोंचं, अजन सुमेधोंचं, की तिथेच बुद्धांच्या एक गोष्ट लक्षात आली म्हणे, की धम्म शिकवण सांगताना, बोलताना, जितकं तुम्ही पर्सनलाइज होऊन बोलता, की मी बुद्ध झालो, की मी अरहत झालो, तर समोरच्या माणसामध्ये पण तो एक प्रकारचा बी तयार होतो, अहंकार तयार होतो, आणि त्याची ग्रहणशीलता कमी होते. असं एक त्यांचं म्हणणं आहे, अजन सुमेधोंचं. आणि त्यामुळं मग बुद्धांना असं वाटलं की नाही, आपली भाषा जी प्राप्ती झाली, ते सांगण्याची भाषा, सत्य सांगण्याची भाषा आपल्याला बदलावी लागेल. आणि मग ते पुढं गेल्यानंतर अं, त्यांना असं वाटलं की माझे जे पहिले गुरु आहेत, आर काला, मुद्दक रामपुत्र, यांना माझे अनुभव सांगावेत, त्यांना ते कळेल म्हणे. कारण ते त्यांना आधीच बरीच मोठी प्राप्ती झालेली आहे समाधीची. तर त्यांना ते कळेल, म्हणून त्यांच्या मनात असा प्रश्न आला, असा अं, हा प्रश्न आला म्हणायचं, की त्यांना का सांगू नये, मी त्यांना सांगेल म्हणे. युद्धक पुत्र आणि आलार काला, हे दोन. आणि त्यांना सांगण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली, पण त्यांना नंतर कळालं की ते दोघंही हयात नाहीत. मग त्यांच्या मनात तिसरा मुद्दा आला, तिसरा प्रश्न आला, की मी पंचवर्गीयांना, ज्यांनी माझी सेवा केली, ते भिक्षूंना, त्या परिव्राजकांना मी का सांगू नये. म्हणून मग ते त्या पंचवर्गीयांना हे त्यांची शिकवण, त्यांना झालेली प्राप्ती, ते सांगण्यासाठी ते गेले. ते होते सारनाथला. सारनाथच्या ऋषीपतन ऋषीपतन त्याला म्हणतात, इसी मृगतय मृगतय मृगदाय वनामध्ये, इसिपतनामध्ये, ऋषीपतनामध्ये मृगदाय विहार आहे, वाराणसीला, सारनाथला, वाराणसी जवळ सारनाथ. तर त्या मृगदाय वनामध्ये ते गेले. तिथे पंचवर्गीय त्यांना भेटले, भिक्षू. तर कौंडिन्य, वप्प, महानाम, पद्य, अश्वजित, अं, कौंडिन्य, वप्प, पद्य, महानाम आणि अश्वजित, हे पाच लोक, पाच परिव्राजक, जे त्यांचे जुने साथी होते तपश्चर्येमध्ये,
ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्येमध्ये ते पाच त्यांचे साथीदार होते. आणि ते सिद्धार्थ गौतमांना खूप मानत होते त्यांच्या तपश्चर्येमुळं. कारण सिद्धार्थ गौतमांची तपश्चर्या खूप टोकाची होती, खूप प्रखर अशी होती, तीव्र तपश्चर्या. आणि त्याच्यामुळे ते लोकप्रिय झाले होते सिद्धार्थ गौतम तेव्हा तपश्चर्येमुळे. तर ती तपश्चर्या इतक्या टोकाची होती की शेवटी अगदी दररोज एकच दाणा खायचा, कुठला तरी, काय असेल, जवसाचा दाणा किंवा गव्हाचा दाणा, तांदळाचा दाणा, जे काय असेल ते एकच दाणा खायचा, इथपर्यंत त्यांची तपश्चर्या आली. म्हणजे अन्न ग्रहण करायचंच नाही जवळपास. एका दाण्यावर आले म्हणजे जवळपास नाहीच करायचं. तर जिथं दुःख आहे त्याला आणखीन दुःख द्यायचं, असं ते सूत्र असावं. दुःखाला दुःख द्या म्हणजे दुःख नष्ट होईल, असा मुद्दा तो होता. तर त्यांनी ती तपश्चर्या केली. आणि मग कालांतराने जो परिणाम व्हायचा तो झाला. ते एकदम कृश झाले, हडकुळे झाले. अगदी पोटाला हात लावला तर त्यांची त्यांची पाठीचा कणा असा हातात यायचा, इतकं त्यांचं पोट खोल गेलं. पाठीला पाठ धरली तर पोट हातात यायचं, इतकं ते कृश झाले अक्षरशः. आणि मग एक दिवस चक्कर येऊन पडले, म्हणजे मृत्यू जवळ आला समजायचा. इतकी तपश्चर्या त्यांनी टोकाला नेली होती. त्याच्यामुळे ते आणखी लोकप्रिय झाले होते. पण नंतर असं म्हणतात की एक सुजाता नावाची जी स्त्री होती, तिच्या त्या दासीनं ते पाहिलं. आणि त्याची ती अवस्था पाहून, आणि ती पण काही दासीचा त्या सुजाताचा काही अं, नवस फेडण्याच्या निमित्तानं काही ती शोधत असेल, कुठं आहे का कोणी. तर हा हे चक्कर येऊन पडलेले तिला दिसले, तर तिला वाटलं, त्या दासीला वाटलं की हेच ते आहेत, की जे म्हणजे मोठे असतील कोणीतरी. म्हणून ती सुजाताला जाऊन सांगते. आणि सुजाता ते अन्नाचं ताट घेऊन येते. आणि मग सिद्धार्थांना ते मूर्छित सिद्धार्थांना ते, ज्याला खीर म्हणतात, ती खीर फार प्रसिद्ध झाली नंतर. खीर हे नाव खूप प्रसिद्ध झालं, पायस. तर ती खीर त्यांना खाऊ घातली. आणि थोड्या वेळाने त्यांना आपोआपच काय म्हणतात, कॉन्शियस झाले, होश आला त्याला, त्यांच्यात त्राण आला. आणि मग ते खातात. आणि अर्थातच त्यांच्यामध्ये जेव्हा ऊर्जा येते, तर ऊर्जा आल्यावर पहिली लोकप्रियता जी होती ती सगळी संपुष्टात येते. यांनी अन्न ग्रहण केलं म्हणे, यांनी तपश्चर्या सोडली, आता हे तपस्वी राहिले नाही. म्हणून ते पंचवर्गीय भिक्षू जे त्यांचे साथीदार होते, ते त्यांना सोडून गेले, नाराज झाले. आता हा आमचा गुरु नाही, हा आमचा, आम्ही याला मानत नाही. सिद्धार्थ गौतम जेव्हा पुढे बोधी प्राप्त करतात, याच्यावर आपण बरंच बोललेलो आहे. बुद्धगयेमध्ये त्यांना जी बोधी प्राप्ती होते, जागृतीमुळे, आपण असं म्हणतोय की सतीमुळं, जा- जागृतीमुळं ते, जागृतीच्या अभ्यासाने त्यांना ते जागृतीचं पूर्णत्व मिळालं, म्हणून सम्मा संबुद्ध ते बनले, संपूर्ण जागृत बनले. त्याचा परिणाम दुःखमुक्ती झाला. म्हणजे जीवनातलं सत्य समजलं, दुःखमुक्तीच दुःखमुक्ती प्राप्त झाली, जीवनातलं सत्य समजलं. आणि ते बुद्ध झाले. आता ते बुद्ध झाल्यानंतर जेव्हा ते हे परत सारनाथला आले, म्हणजे कोइन्सिडेंटली काय म्हणतात, योगायोगानं, ठरवूनच आले, पण योगायोगानं त्यांना सांगायचं होतं इतरांना,
तो उपक भेटला, त्याचं नाव उपक होतं, नग्न साधू त्याचं नाव उपक होतं. तो उपक भेटला, आलार काला बुद्ध पुत्र भेटले नाही. मग पंचवर्गीयांकडे आले आणि मग तिथं तिथं नाराज होते. ते पंचवर्गीय नाराज होते. त्यांची ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. का तर म्हणे आता हा तपस्वी राहिलाय, तर तपस्वी राहिला नाही आणि हा आमचा गुरु नाही आता. तर जेव्हा ते, जसं आता उपकाच्या समोर बुद्ध आल्यानंतर बुद्ध प्रभावित झाला. सॉरी, उपकाच्या पुढे बुद्ध आल्यानंतर उपक प्रभावित झाला आणि त्यांना प्रश्न विचारला, कोण आहात तुम्ही? देव आहात का, गंधर्व आहात का, किन्नर आहात का, यक्ष आहात की सामान्य मनुष्य आहात? असं म्हणजे ते प्रभावित झाले. तसे आता पंचवर्गीयांच्या समोर बुद्ध आल्यानंतर ह्या पंचवर्गीयांनी, ह्या साधूंनी ठरवलं होतं की नाही, याचं स्वागत करायचं नाही. हा पथभ्रष्ट झालाय, हा म्हणजे वाट चुकला आता यांनी. हा संन्यासी राहिला नाही, हा साधू राहिला नाही, हा तपस्वी राहिला नाही, याचं आपण स्वागत करायचं नाही, असं यांनी ठरवलं. परंतु कदाचित जसं उपकाचं झालं तसंच यांचं झालं. उपकाला राहवलं नाही. त्यांना विचारलं, कोण आहात तुम्ही? तर या पंचवर्गीय भिक्षूंना, या तपस्वींना, परिव्राजकांना बुद्धाला पाहिल्यानंतर, जरी त्यांनी आधी ठरवलं होतं की याचं स्वागत करायचं नाही, त्या पापसात असं म्हणतात कुजबुजायला लागले की हा साधू, हा परत आलेला आहे, हा भ्रष्ट झालेला आहे, याने तपश्चर्या सोडलेली आहे आणि आता हा परत आलेला आहे, तर याचं आपण स्वागत करायचं नाही. त्याला यायचं असेल तर येऊ द्या, त्याला बसायचं असेल तर बसू द्या. आपण त्याला पाणी देणार नाही ना, आपण त्याच्याशी काहीच बोलायचं नाही, त्याचं स्वागतही करायचं नाही आणि काहीच दुर्लक्षित करायचं, असं या पंचवर्गीयांनी ठरवलं होतं. परंतु जे जसजसे ते जवळ आले, यांना राहवलं नाही. एकाने बसायला टाकलं, म्हणजे एकाने पाणी दिलं, पायावर पाणी टाकलं, ते मातीचे पाय असतील धुळीतले, पायावर पाणी टाकलं, पाणी दिलं, बसायला टाकलं, बसले. पण ते ग्रहणशील नव्हते, ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणजे आता पहिलं जे बुद्ध त्या उपकाला सांगितलं, तोही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, तो निघूनच गेला. हे पंचवर्गीय पण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणजे ग्रहणशील नव्हते. म्हणजे जे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना बुद्धांनी पहिल्यांदा सांगायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या भाषेत निगेटिव्ह लोकांना, ज्यांचं मत चांगलं नाही यांच्याबद्दल, पण ते स्वतःला थांबवू पण शकले नाही त्या प्रभावामुळे. आणि मग त्यांनी जे सिद्धार्थ सिद्धार्थ गौतम बुद्ध, नंतर बुद्ध झाले ते, बुद्धांनी मग त्यांना जे काही सांगितलं, तर ते कसं सांगितलं असेल माहिती नाही आपल्याला. म्हणजे पूर्ण पूर्ण आपल्या समोर ती माहिती येणं शक्य नाही. पण त्यांना ते सांगितलं की आता आपल्याला म्हणजे आपल्या भाषेत बोलावं लागतं की काय सांगितलं असेल, कसं ग्रहणशील बनवलं असेल. कारण प- तुम्ही माझ्या तपश्चर्येबद्दल तुम्ही शंका घेताय, मी तपश्चर्या सोडली, पण मी असं करू शकतो काय? मी सत्याच्या शोधात बाहेर आलो, जसे तुम्ही सत्याच्या शोधात बाहेर आलात, तसं मीही सत्याच्या शोधात बाहेर आलो.
आणि सत्य न शोधता मी असा पथभ्रष्ट होऊ शकतो काय? तर त्यांना निश्चितच म्हणाला नाही, तसं तसं होऊ शकत नाही, कारण तुमची तपश्चर्या आम्ही पाहिलेली आहे आणि ती उच्च कोटीची होती. मग तुम्हाला काय सापडलं असं? असं जेव्हा ते त्यांनी विचारलं असेल, तेव्हा मग बुद्धांनी त्यांना जे काही उत्तर दिलं ते धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा आहे. धम्मचक्र प्रवर्तन. आता खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे हे. याचं आज पठण आपण करणार होतो, परंतु अं, ते पठण करण्या माझी पण आता हे नाही, म्हणजे खोकल्यामुळे माझा आवाज थोडासा बसलेला आहे. मी त्रास त्रास पण जास्त बोललो तर त्रास पण. मोठं सुद्धा आहे ते आणि पालीमध्ये आहे. तर त्याची सुरुवात आपण परवाला करू शकतो, शनिवारी. पण हे जे धम्म चक्क पवत्तन हे शब्द जे आहेत त्याच्याविषयी आपण थोडस पाहूया. तर धम्म म्हणजे काय आणि ते चक्र कसं, आणि त्याला गतिमान केलं म्हणजे प्रवर्तित केलं म्हणजे ते काय, हा आपल्या या धम्मचिंतनाचा मुद्दा आहे. तर धम्म म्हणजे काय, तर बुद्धांना जे, म्हणजे एका जागृत व्यक्तीला, एका संपूर्ण जागृत व्यक्तीला जे काही अस्तित्व दिसलं, जीवन दिसलं, ज्याला त्यांनी संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही संस्कार आहे. जग हे संस्कारजन्यच आहे. कशातून तरी काहीतरी निर्माण होतं. हे तसे हे आपलं जीवन जे आहे, संस्कारित अस्तित्व, याच्यामध्ये जागृतीने उतरल्यानंतर, सती, जागृती, भान, आत्मभान याने जागृतीने उतरल्यानंतर त्यांना जे काही जाणवलं, दिसलं, लक्षात आलं, समजलं, बोध झाला, बोधी झाली, त्याला धम्म म्हटलेलं आहे. म्हणजे धम्म सापडलं म्हणजे सत्य सापडलं. म्हणजे कार्यकारण भाव सापडला. सत्य सापडलं. तर काय सत्य सापडलं, तर आपण ते सत्य चार आर्य सत्यांच्या स्वरूपात जगापुढे आलेलं आहे. बुद्धांना जे अस्तित्वाचं, जीवनातलं जे सत्य सापडलं, तर हे संस्कारित अस्तित्व हे दुःखच आहे. हा तुमचा आमचा अनुभव पण आहे. प्रामाणिकपणे जर जीवनाकडे पाहिलं तर दुःख, आता हे खोकल्याचं दुःखच आहे, यातनाच आहे, है ना? तर दुःख आहे हे सत्य आहे. तुम्ही काही करा, किती प्रयत्न करा, किती आनंद शोधा, किती सुखाच्या मागे लागा, किती सुखाची साधनं गोळा करा, किती आनंदाची साधनं गोळा करा, किती मनासारखं करण्याचा प्रयत्न करा, मनाप्रमाणे मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. जे त्या भट काय ना, कोणते भट, सुरेश भटांचे काव्य आहे, ते इंटरेस्टिंग आहे. मनाप्रमाणे जगावयाची किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. आता ते दैवाची संकल्पना मानतात म्हणून ते दैव म्हणतात, परंतु मुळात काय, मनासारखं कधीच होत नाही. म्हणजे दुःख होत. दुःख हे सत्य आहे. तर पहिलं सत्य त्यांना लक्षात आलेलं आहे की जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग आणि मनाप्रमाणे न होणं, हे दुःख आहे. दुःख हे जीवनातलं सत्य आहे. काही करा,
जन्म दुःख आहे, व्याधी दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, मनाप्रमाणे न होणं दुःख आहे, प्रिय लोकांचं जाणं दुःख आहे, अप्रिय लोकांचं संपर्कात येणं दुःख आहे, अप्रिय लोक किंवा अप्रिय गोष्टी जे काय आहेत, अप्रिय घटना, हे सगळं दुःख आहे. तर ते पहिलं सत्य त्यांच्या लक्षात आलं का हे असंच आहे, हे असंच आहे. अजन सुमेधो त्याला द वे इट इज द वे, असंच आहे ते. तर ते दुःख सत्य आहे हे पहिलं सत्य त्यांच्या लक्षात आलं. आणि दुसरं जे सत्य आहे की याला काहीतरी कारण आहे, असेल नाही म्हणते, त्यांना काहीतरी कारण आहे याला. ते कारण म्हणजे तृष्णा आहे. आता हे काय आहे? हा एक तर त्याचा चिंतनाचा मुद्दा आहे. तर दुःख आहे, दुःखाचा दुःख समुदय म्हटलंय त्याला. दुसरं जे सत्य आहे, दुःख समुदय. सम उदय म्हणजे ज्याच्या बरोबर दुःखाचा उदय होतो ते समुदय. सम मीन्स विथ उदय, दुःख समुदय. ज्याच्या बरोबर दुःखाचा उदय होतो तो दुःख समुदय म्हणजे दुःखाचं कारण. आणि ते दुःखाचं कारण म्हणजे तृष्णा आहे आणि सत्य आहे. ही जी तृष्णा जी आहे, हे पाहिजे न ते नको, याला आपण काय म्हणतो, हे पाहिजे न ते नको, हे असं पाहिजे न तसं नको, हे जे सतत पाहिजे नकोच द्वंद्व जे आहे त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. तर दुःखाचं हे दुसरं जे हे अं, सत्य, चार आर्य सत्यातलं दुसरं सत्य जे आहे ते दुःख समुदय आहे. तिसरं त्यांना जे सत्य सापडलं का हे जरी सत्य असलं, दुःख जरी सत्य असलं आणि दुःख समुदय जरी सत्य असलं, तरी ह्या दुःखातून आपण बाहेर पडू शकतो, हे पण 100% सत्य आहे. तर हे तिसरं सत्य त्यांच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे की दुःख वगैरे काही नाही, दुःख ही परमनंट गोष्ट नाही, दुःखमुक्ती शक्य आहे. हे त्यांनी अनुभवातून पाहिलं, अनुभवलं, सिद्ध केलं. आणि ती जी दुःखमुक्ती आहे त्याला त्यांनी निब्बाण म्हटलेलं आहे. निब्बाण, निब्बाण, निर्वाण. वाण म्हणजे तृष्णा. तृष्णेतून मुक्ती जी मिळाली, तृष्णा मुक्ती मिळाल्यामुळे आपोआपच दुःखमुक्ती मिळाली. कारण नष्ट झालं तर परिणाम नष्ट होतो. दुःख हे, दुःखाचं कारण तृष्णा आहे. तृष्णेचा अंत झाला की दुःखाचा अंत आपोआपच होतो. तर ही तृष्णा काय आहे आणि त्याचा अंत कसा होतो, हे त्यांना या जागृतीच्या म्हणजे अस्तित्वाचं भान आल्यानंतर, जागृती जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे. आता मी माझ्या भाषेत बोलतो, आम्ही हे पारंपरिक याच्यामध्ये असं नाही म्हटलं. पारंपरिक भाषा अशी नाही, पण आता आपण आपल्याला जे जसं लक्षात आलं तसं आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण शेवटी आपला अनुभव जो आहे तोही आपल्याला जमेस धरावा लागतो. कारण आपण आपण पण प्रॅक्टिस करतो, साधना करतो, काही अनुभव घेतो. काही मर्यादेपर्यंतचे अनुभव जरी असले तरी आपल्या भाषेत आपण विचार करणं गरजेचं असतं. कारण ग्रंथातली पण भाषा ही काय प्रत्यक्ष बुद्धाची भाषा नसणार आहे. कारण ग्रंथ हे पण बुद्धानंतर 200 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्षांनी अस्तित्वात आलेले आहे. त्यामुळे बुद्धांची जी मूळ मौखिक भाषा आहे ती जशीच्या तशी ग्रंथामध्ये येणं शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. कारण त्याची अनेक संस्करणं झालीत, अनेक अनुवाद झाले, अनेक इंटरप्रिटेशन झाले. त्याच्यामुळे आपण आपल्या भाषेत पण बोलायला हरकत नाही असं मला वाटतं. तर मी माझ्या भाषेत असं म्हणतो, किंवा आपली भाषा आता आपण म्हणू, कारण तुम्ही पण त्याच्याशी काही अंशी सहमत आहात. आता आपण आपल्या भाषेत असं म्हणतो की तो जागृतीचा अभ्यास होता. आणि तो जागृतीचा अभ्यास होता हे कशावरून आपण म्हणतो का, तर बुद्धांना पण संपूर्ण जागृत म्हटलं जातं.
सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हटलं जातं. याचा अर्थ जागृतीच्या अभ्यासातून, जागृतीच्या अनुभवातून त्यांना संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त झालेली आहे. सम्मा संबुद्धत्वाची अवस्था प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तो जागृतीचाच अभ्यास आहे. तो सतीचाच अभ्यास आहे. कायेचं भान, जाणीवांचं भान, चित्ताचं भान आणि मनोधम्मांचं भान म्हणजे विचार प्रक्रिया, आणि याच्यामध्ये संपूर्ण अस्तित्व आलं. तर ते जागृतीचं ते सत्य त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना निब्बाणाची प्राप्ती झाली. म्हणजे तिसरं जे आर्य सत्य आहे त्याचा त्यांना अनुभव आलेला आहे. आणि चौथं जे आर्य सत्य आहे, का जर जर दुःखातून दुःखमुक्ती मिळते, तर मग त्याची काहीतरी पद्धत असली पाहिजे, त्याची काहीतरी सिस्टम तयार झालेली असली पाहिजे. तो कार्यकारण भाव बुद्धांच्या लक्षात आला पाहिजे, आलेला असणार आहे. तर तो कार्यकारण भाव काय आहे, ते तो मार्ग काय आहे, तर पारंपरिक याच्यामध्ये त्याला अष्टांग मार्ग असं म्हटलेलं आहे. त्याला सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी. हा जो अष्टांग मार्ग आहे, या अष्टांग मार्गाच्या आधारे त्यांना ती समाधीची किंवा बोधीची प्राप्ती झाली असं म्हटलं जातं. असं ग्रंथात आलेलं आहे आणि त्याला ते पहिलं प्रवचन असं म्हटलं जातं. तर आपण आता काही गोष्टी आपण चिंतनाच्या आधारे ठरवल्या पाहिजेत. आणि हा बाबासाहेबांचा पण आदेश आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करा. बुद्धांचा पण आदेश आहे. बुद्धांनी पण कालामांना तेच सांगितलेलं, परीक्षण करा. आपल्या समोर जे येतं ते तसंच्या तसं स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शेवटी आपण मनुष्य आहोत. आपल्याला पण विचार प्रक्रिया नावाची गोष्ट आपल्यामध्ये चालू आहे. म्हणजे समजून घेण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे. तर आपल्याला जसं ते लक्षात येतं तसं आपण ती गोष्ट पाहिली पाहिजे आणि मग स्वीकारली पाहिजे. पाहून अनुभव घेऊन मग स्वीकारली पाहिजे. नुसतं ऐकून स्वीकारण्याची आवश्यकता नाही. कारण मग ते अंधश्रद्धा बनते ती. ते हे चार आर्य सत्य त्यांना जे काही सापडले, दुःख, दुःखात दुःख समुदय, दुःख निरोध म्हणजे निर्वाण, आणि दुःख निरोधाचा मार्ग, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा असं त्याला म्हटलेलं आहे पालीमध्ये. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी पटिपदा, प्रतिपदा, दुःख निरोधाचा मार्ग. हे चार सत्य त्यांना सापडले. तर हे ते पंचवर्गीय भिक्षूंना, ते पंचवर्गीय परिव्राजकांना हे समजावून सांगताना त्यांनी मोठ्या कौशल्याने सांगितलं असेल. पहिली गोष्ट, त्यांचा विरोध कसा कमी करायचा, त्यांचा गैरसमज कसा कमी करायचा, की तपश्चर्या सोडली म्हणजे आता हा पथभ्रष्ट झाला, असा जो त्यांचा समज होता, हा समज, गैरसमज दूर करून त्या पंचवर्गीयांना, पाच लोकांना ग्रहणशील बनवलं, म्हणजे ऐकायला तयार करणं. कारण ऐकल्याशिवाय ते समजणार नाही. म्हणून ऐकण्याची मनस्थिती तयार त्यांनी केली. आणि मग त्यांना हे जे काही अनुभव आहेत, त्यांनी त्याला चार आर्य सत्य म्हणा, काही म्हणा, दुःखमुक्तीचा जो, बुद्धत्वाचा जो अनुभव आहे, तो त्यांनी मोठ्या कौशल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवला. त्या पंचवर्गीयापैकी पहिल्यांदा पहिला जो असा व्यक्ती होता ज्याला हे समजलं बुद्ध काय म्हणतात, त्याला तिथल्या तिथे प्राप्ती झाली. त्याचं नाव कौंडिन्य. कौंडिन्य. आणि पुढे मग जे काय उरलेले जे चार लोक होते, ते चार लोकांना एक एक करून ते समजलं. गोप्प, महानाम, बद्री आणि अश्वजित, हे उरलेल्या चार लोकांना एक एक करून समजलं. परंतु पहिला व्यक्ती जो होता तो कौंडिन्य, म्हणजे बुद्धानंतर दुसरा बुद्ध, दुसरा अर्हत,
जो तयार झाला तो काही 1-2 महिन्यातच, 1-2 महिने पण नाही लागले त्याला. काही ऐकलं आणि त्याला ते कळालं, समजलं. हे धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये तो उल्लेख शेवटी येतो. ते ज्ञान कौंडिन्याला समजलं, कौंडिन्याला समजलं, असं ते बुद्ध म्हणतात. अशा पद्धतीचं हे जे सुत्त आहे ते आता ज्या भाषेत ते मांडलं गेलेलं आहे ते जसं आहे तसं आपण त्याचं पठनही करूया नंतर, थोडस माहिती करून घेण्यासाठी पठन करूया. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला अं, समजणार नाहीत आणि कदाचित कधी समजणार नाहीत, अशा पण गोष्टी आहेत. कधी समजणार नाही याचा अर्थ असा आहे की त्या ग्रंथामध्ये ज्या आलेल्या आहेत ज्यांनी ते त्याच्यामध्ये काही ऍडलेस केलेलं आहे त्यांची पण त्याच्यामध्ये काही मतं असू शकतात. तर आपण मतभेदाचा मतभेदाच्या मुद्द्यावर विचार करण्याऐवजी त्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपली आवश्यकता काय आहे? निपाण, दुःखमुक्ती. तो आपल्या जीवनाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी, कारण आपली सगळी धडपड त्याच्यासाठी चालली, तो प्रश्न सोडवण्यासाठी जी जी गोष्ट उपयुक्त आहे ती ती आपल्याला स्वीकारली पाहिजे. जी गोष्ट उपयुक्त नाही ती आपण बाजूला ठेवू शकतो, भले ती ग्रंथातली असो किंवा सुत्तातली असो. आणि ही बुद्धांची शिकवण आहे. ही बुद्धांची शिकवण आहे. ती शिकवण कालाम सुत्तामध्ये सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी पण आपल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. अधम्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे. की कुठलाही ग्रंथ, धर्मग्रंथ हा बिनचूक नाही, प्रमादातीत नाही, असं मानणं अधम्म आहे. म्हणजे बिनचूक आहे, सगळं ग्रंथ हा बिनचूक आहे असं मानणं हा अधम्म आहे. म्हणजे कोणताही धर्मग्रंथ हा बिनचूक नाही, त्याच्यात काही ना काही मिस्टेक असणार आहेत. कारण ते इतरांनी तयार केलेले आहेत, इतरांनी ते छापलेले आहे, इतरांनी ते अनुवाद केलेले आहे, इतरांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. आणि ते सगळे बुद्ध नसणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला उघड्या डोळ्यानं आणि मोकळ्या मनानं परीक्षण करण्याची तयारी ठेवून आपल्याला अभ्यास करावा लागतो, केला पाहिजे, तरच त्याच्यातून लाभ होतो. नाही तर मग त्याला बुद्धांच्याच भाषेत कर्मकांडाचं बंधन म्हटलेलं आहे. शील व्रत परामर्श. तर हे सगळं विस्तार करण्याचं कारण हे आहे की आपण कदाचित, मी अजूनही कदाचित म्हणतो, शनिवारी आपण परवाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा थोडा थोडा अभ्यास सुरू करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सती हा मुद्दा तो तर मुख्य मुद्दा आहे. त्याचा उल्लेख सम्मा सती म्हणून अष्टांग मार्गामध्ये येतोच. आणि प्रॅक्टिकली सतीपासूनच सुरुवात आहे असं माझं अनुभवातून मत आहे. निब्बाण किंवा समाधी हा उद्देश आहे, त्याची आपल्याला गरज आहे. त्याच्यासाठी सम्मा सती, त्याच्यासाठी प्रयत्न म्हणजे सम्मा व्यायाम. ते प्रयत्न करण्यासाठी आपली लाईफस्टाईल जी आहे, जीवनशैली आहे, जी अनुकूल बनवणं म्हणजे सम्यक आजीविका. त्याच्यानुसार आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून आणणं, किंवा ते घडून येतं सतीमुळं, ते सम्यक कर्मांत आहे. आपल्या वाणीमध्ये परिवर्तन घडून येतं, ती सम्यक वाचा आहे. आणि हे सगळं करण्याचा संकल्प आपल्याला करावा लागतो. पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला ती गोष्ट समजते, म्हणजे दृष्टी निर्माण होते, सम्यक दृष्टी निर्माण होते.
तर प्रॅक्टिकली अष्टांग मार्ग हा, थेरॉटिकली हा अष्टांग मार्ग हा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्मा सती, सम्यक सती स्मृती किंवा सम्मा सती आणि सम्यक समाधी, हा अष्टांग मार्ग थेरॉटिकली असा आहे. प्रॅक्टिकली तो प्रतिलोम, त्याला तो उलटा आहे असं मला वाटतं. म्हणून सम्यक समाधी, सम्मा सती, सम्यक व्यायाम, आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक वाचा, सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी ही शेवटी येते असा त्याचा अर्थ नाही. जेवढं समजतं, जेवढी जेवढी दृष्टी येते तेवढा संकल्प बनतो, त्याप्रमाणेच पुढे सगळा परिणाम होतो. तर पण ही जागृतीचा जसा विकास होत जातो तस तसा दृष्टीचा पण विकास होत जातो. संकल्प पण दृढ संकल्प बनतो. वाणीमध्ये त्याप्रमाणे फरक पडतो. अं, शारीरिक कृती म्हणजे कर्मांतामध्ये फरक पडतो. आपली लाईफस्टाईल जी आहे, जीवनशैली जी, आपण हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडून आणतो. आपला जो व्यायाम आहे, आपले जे प्रयत्न आहेत, हे हळूहळू एक डेव्हलप होत जातात. त्या प्रयत्नांना, त्या साधनेला जणू काही एक प्रकारची धार येत जाते. आणि हे सगळं जागृतीच्या डेव्हलपमेंटवर अवलंबून आहे, सम्मा सतीच्या डेव्हलपमेंटवर अवलंबून आहे. आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो या विखुरलेल्या अस्तित्वाचं एकत्रीकरण आहे. म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म हे जे चार खंड आहेत, हे जे जणू वेगवेगळे वाटतात, हे सगळं एका एका प्रकाशात येतात. एकच आहे ते. त्यातला कार्यकारण भाव लक्षात येतो आणि त्यातलं त्यांचं जे एकत्र असणं आहे हे जेव्हा लक्षात येतं आणि ते आपल्याला पूर्ण समजतं, आणि ते एकत्रीकरण म्हणजे समाधी आहे, समाहित अवस्था आहे, वगैरे वगैरे. आता आपण त्याच्यात जास्त तर्क करू शकत नाही, कारण ती तर्कातून ती प्राप्ती होत नाही. ती प्राप्ती प्रॅक्टिस मधून होते, साधनेतून होते, सरावातून होते. असा हा धम्मचक्र प्रवर्तनाचा मुद्दा आहे. त्याला धम्मचक्र प्रवर्तन का म्हटलेलं आहे? तर धम्मचक्राच्या विरुद्ध भवचक्र आहे. भव म्हणजे बनणे, म्हणजे हे आपलं अस्तित्व जे आहे कशाचं बनलेलं आहे. भव म्हणजे बनणे, कशाचं बनलेलं आहे? तर ते भव चक्र म्हटलेलं आहे त्याला. ते चक्र अज्ञानातून, अविद्येतून सुरुवात होते. म्हणजे सती नसलेली अवस्था, अजागृत अवस्था, अज्ञानाचा अंधकार म्हटलंय त्याला, त्याला अविद्या म्हटलंय. म्हणजे जसं आपण म्हणतो आपल्याला आपला जन्म आठवत नाही, आणि आपल्याला आपल्या जीवनातले संस्कारही आपल्याला लक्षात येत नाहीत. आपल्याला दुःख काय आहे हे लक्षात येत नाही, कारण लक्षात येत नाही, निवारण त्यामुळे कळत नाही, मार्ग माहिती नाही. तर ही अविद्या आहे, अज्ञान आहे. दुःख कळत नाही तर दुःख मुक्ती शक्य नाही होत, असं वाटतं का? नाही, ते शक्य नाही. मग आपण दुःख भोगण्याची तयारी जणू काय आपण केलेली असते, किंवा नाईलाज असतो. दुःख घेऊन जन्माला येतो, दुःख घेऊन मरतो. तर तसं नाही. बुद्धांचं म्हणणं तसं नाही. बुद्ध म्हणतात नाही, इतके आपण मनुष्य म्हणून इतके आपण दुर्बल नाही आहोत. आपल्यामध्ये एक जी जागृतीची शक्ती आहे, ती जागृतीची शक्ती आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवायला पुरेशी आहे. फक्त त्याच्याकडे आपल्याला वळावं लागतं, त्याच्याकडे फेस करावं लागतं. जे आपण टाळतो, दुःख टाळतो, त्याच्याकडे फेस करावं लागतं. म्हणजे अस्तित्वाप्रती जागृत व्हावं लागतं. आणि जागृत झालं की मग आपल्याला प्रश्न कळतो, प्रश्न सुटायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीनं जे काम घडतं ते हे काम करता करता अविद्येचं रूपांतर विद्येत होतं, म्हणजे अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात होतं. म्हणजे प्रकाश पडतो. त्याला आलोको असा शब्द या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात आलेला. आलोको, प्रकाश पडतो. तर जिथे प्रकाश पडतो तिथे अविद्या,
अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि ती बोधीची अवस्था आहे, ती बुद्धत्वाची अवस्था आहे. तर ह्या अज्ञानातून हे सगळं सुरुवात होते. अविद्येतून सुरुवात होते. अविद्येतून सुरुवात होते म्हणजे आपल्याला आपलं मूळ माहिती नाही. आपल्याला आपला जन्मही आठवत नाही आणि आपल्याला आपलं हे अस्तित्वही माहिती नाही पूर्ण. आणि याचा जन्म झालेला आहे आपल्याला आठवत नाही आणि त्याच्या आधीचे आठवत नाही. तर हे सगळं अज्ञानच आहे पाठीमागचं. ते अज्ञान आपल्याला कळतं आणि अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात होतं, अविद्येचं रूपांतर विद्येत होतं. पण तोपर्यंत ते अज्ञान, ते अज्ञानातून हे हे संस्कार निर्माण झाले असं म्हणतात, संस्कारित असते. म्हणून अविद्या अपच्छया संखारा, अविद्येतून हे संस्कार निर्माण झाले. म्हणजे संस्कारित अस्तित्व म्हणजे जीवन अज्ञानातून, अज्ञानाच्या अंधकारातून आलेला आहे. सोप्या भाषेत आपल्याला आपलं जीवन माहिती नाही. आपल्याला फक्त आहोत हेच कळतं, पण कुठून आलो ते नाही माहिती. आणि इथं कसे काय आपण, हे नाही माहिती आपल्याला. आपण जर स्वतःला प्रश्न विचारला, मी इथं कसं काय, तर त्याला काहीच उत्तर नाही. आहे एवढंच माहिती पण कसं काय. तर हे अज्ञान आहे, ही अविद्या आहे. तर ही अविद्या ही नष्ट झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला आता ते काय घडतं आपल्याला त्याच्यात जास्त तर्कानं उतरायची आवश्यकता नाही. ते प्रॅक्टिकलीच जायचे ते. तर त्याला थेट असं काही उत्तर नाही. तर त्या अज्ञानातून सुरुवात झाली, अविद्येतून सुरुवात झाली, अविद्येतून हे संस्कार आले, संस्कारातून हा आपला जिवंतपणा, ज्याला विज्ञान म्हटलेला आहे, आपलं जे जिवंतपणा, जर ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात, विज्ञान, जे ज्याला आपण चित्त म्हणतो, मन म्हणतो, जिवंतपणा म्हणतो, विज्ञान, विज्ञान म्हटलेलं आहे पालीमध्ये. अविद्या, संस्कार आणि हे विज्ञान म्हणजे चित्त, आणि चित्तातून मग हे तयार होतं, ज्याला आपण बॉडी म्हणतो किंवा बॉडी माइंड म्हणतो. मन आणि शरीर हे त्या विज्ञानातून, त्या मूळ विज्ञानातून, त्या एनर्जीतून, त्या कॉन्शियसनेस मधून हे तयार, त्याला नामरूप म्हटलेलं आहे. नामरूप बॉडी माइंड. म्हणून अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूपं. नामरूप म्हणजे बॉडी माइंड, जे आता आपल्याला जाणवतंय ते आहे ते. आणि यालाही सहा इंद्रिय जोडलेली आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. म्हणून नामरूपातून छडा येतात. सहा इंद्रिय, सहा द्वार, ही सहा द्वार जगाशी जोडलेली आहे. तिथून इनपुट येतात. डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, नाकाचा गंध, जिभेची चव, त्वचेचा स्पर्श, आणि ह्याचं इंटरप्रिटेशन ब्रेन मध्ये, म्हणजे मनोविज्ञानामध्ये. ते विज्ञान आहे. चक्षुविज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि मनोविज्ञान, ही सहा विज्ञान. चक्षु, श्रोत्र, घ्राण, जिव्हा, काया विज्ञान आणि मनोविज्ञान, हे सहा विज्ञान म्हणजे जो आहे, जे काही कार्य चाललेलं आहे ते आतमध्ये ते. ह्या नामरूपाला, बॉडी माइंडला ही सहा इंद्रिय जोडलेली आहेत. सहा इंद्रियातून आपण जगाशी जोडले जातो. म्हणून त्याला स्पर्श म्हटलेला आहे. फस्स, फस्सो, फस्स. तर स्पर्श म्हणजे डोळे आणि त्याचे विषय, कान आणि त्याचे विषय, ध्वनी, आवाज, नाक आणि त्याचे गंधाचे विषय, जीभ आणि चवीचे विषय, त्वचा आणि स्पर्शाचे विषय, मन आणि विचारांचे विषय. ह्या षडायतनातून, सहा द्वारातून तो स्पर्श होतो जगाचा. कारण हे वस्तू, दिसणाऱ्या वस्तू बाहेर आहेत, कानाचे आवाज बाहेर आहेत, आतून पण आहेत आवाज, पण तो एक ऑब्जेक्टच्या रूपात.
नाकाचा गंध बाहेर आहे, जिभेची चव पदार्थ बाहेरून, आणि त्वचेचा स्पर्श पण बाहेरून, आणि त्याप्रमाणे मनोविज्ञान पण या ह्याच्यातूनच ते काम करतं, म्हणजे ब्रेन. षडायतन, स्पर्श आणि म्हणजे इंद्रिय आणि त्याचे विषय, याच्यातून काहीतरी जाणीवा निर्माण होतात. म्हणून स्पर्शातून वेदना, फिलिंग, फील होतं का मला हे दिसतं, हे कॉम्प्युटर आहे, हे 6 लोक आहेत, या विंडोज आहेत, याच्यात 6 लोक आहेत, त्या दानके सर आहेत, किंवा मी आहे, किंवा सुनील साळवे आहेत, किंवा मस्के आहेत, अनिल गायकवाडांचा चेहरा दिसत नाही, किंवा विशाल कसबेंचा चेहरा दिसत नाही, तर हे दिसत नाही हे पण आपल्याला कळतं. म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय, ध्वनी, आपल्याला आवाज, गंध, चव, स्पर्श, हे सगळं आपल्याला जाणवतं, त्याला वेदना म्हणतात. फिलिंग. आणि त्या फिलिंग ज्या आहेत त्या काही सुखदायक असतात, काही दुःखदायक असतात वगैरे. म्हणून स्पर्शातून वेदना, वेदनेतून जे पाहिजे त्याची हाव निर्माण होते, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. जे अप्रिय आहे ते नको, नको, नको. तर इथे तृष्णेचा जन्म होतो, वेदनेतून तृष्णा निर्माण होते, पाहिजे आणि नको. आणि जे पाहिजे मग ते काय करतो माणूस? ग्रॅब करायचा प्रयत्न, मिळवण्याचा प्रयत्न, धडपड करतो, धावपळ करतो. उप आदान, आदान म्हणजे आत घेणं, स्वतःच बनवणं. उप म्हणजे आत, इनसाइड. उप आदान स्वतःच बनवतो. मग इथं स्व तयार होतो, मी तयार होतो, असं एक आपल्याला म्हणता येईल. उपादान जिथं आपण होतं, जिथं मी माझं बनलं पाहिजे, मालकी, जिथं मालकी, मी, माझं, ही भावना तयार होते, भव. म्हणून त्याला भवचक्रच आहे. भव, भव म्हणजे बनणे. हे सगळं बनत बनत चाललंय. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, हे बनत बनत चाललेलं आहे. म्हणून त्याला भवचक्र म्हटलेलं आहे. भव बनतंय, बनतंय ते. हम्म. मूर्त रूप येतं त्याला, बनतं ते. तृष्णा, उपादान, मग हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. तर आपला जो, आपल्या आजूबाजूचा आणि आपल्या मनातला जो काही हे पाहिजे पाहिजेचा जो प्रपंच आहे, संसार, जो प्रपंच आहे, तो हा आहे. हा मी. आणि मग माझं हे जे काय आहे, माझं घर, माझा परिवार, माझ्या वस्तू, हा मी असा दिसतो. आणि माझं शिक्षण, आणि ही माझी प्रॉपर्टी, माझा पैसा, आणि माझं हे, आणि माझं ते, आणि हा, हे म्हणजे आपलं जीवन. हे म्हणजे आपण. मी कोण? तर हे सगळे हे असं. हे आपल्याला जाणवत पण नाही, कारण अविद्या आहे. माहीतच नाही भव कसं झालंय. तर अविद्येतून संस्कार, संस्कार, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, आणि उपादानातून मग जे बनतं त्याला भव म्हटलेलं आहे. हे सगळं जे बनतं त्याला भव म्हटलेलं आहे. आणि हे भवचक्र आहे, चक्र आहे, कारण हे फिरत राहते. भव म्हणजे बनणे, म्हणजे होणे, बिकमिंग, बनणे, होणे. आणि जे बनतं ते व्यक्त रूपात येतं, बाहेर असं व्यक्त रूपात येतं, त्याला जन्म म्हटलेला आहे. आकार जो आहे तो आकार काय करणार, तो कुठेतरी येणारच बाहेर व्यक्त रूपात. मग त्याला जन्म म्हटलेला आहे. म्हणून भव, भवानंतर जन्म. आणि ज्याचा जन्म होतो त्याच्यात वाढ होत जाते. म्हणून जन्म झाला
का तिथूनच म्हातारपण सुरू होतं माणसात, म्हणजे वय वाढत जातं. आपण ज्याला जरा म्हणतो, ते जरा म्हणजे शेवटचं म्हातारपण म्हणतो, पण इथं जरा म्हणजे तुमचं वय वाढत जाणं जाणं आणि म्हातारपण येणं. म्हणून जन्म, जरा, आणि हे चालू असताना आपल्या व्याधी, त्रास, दुःख, यातना, काहीतरी कमतरता जीवनामध्ये, काहीतरी सर्दी, खोकला, ताप, आजार, न करमणं, बोर होणं, एकटेपणा, भय, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, आदळापट, रडणं, गागणं, तोंड जोडून घेणं, सगळ्या सगळ्या यातना ह्या सगळ्या ह्या व्याधीमध्ये येतात. जन्म, जरा, व्याधी. आणि तुम्ही किती रडा गागा, काही करा, आणि किती नको 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 म्हणा, याला शेवट आहे, मृत्यू आहे. म्हणून आपल्या संपर्कातली माणसं दिसेनाशी झाली. आई गेली, वडील गेले, नातेवाईक गेले, काही नातेवाईक तरुणपणीच गेले. कोरोनामध्ये तर पाहता पाहता न पाहता पाहता गेले, न पाहता गेले. तिकडच परस्पर घेऊन गेले आणि तिकडच त्यांची वाट लावली. काय त्यांचा अंत्यविधी नाही, रक्षा नाही, काय पुण्यानुमोदन नाही, जल काय नाही. तिकडेच उचललं आणि तिकडेच त्यांचा एकत्रित काहींचा अंत्यविधी झाला. भयंकर आहे. पण हेच सत्य समजून घ्यायचं असतं. हीच गोष्ट माणसाला जाग करते. माणूस जो भ्रम असतो, भ्रम, त्या भ्रमातून तो बाहेर येतो. म्हणजे तो तो भ्रम हा सतीच्या विरुद्ध आहे. माणूस जागा होतो. सत्य पाहिलं का माणसाला जाग येते. सत्य अनुभवलं की जाग येते. आणि जेवढं सत्य अज्ञात आहे तेवढा भ्रम असतो. आणि मग काय, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, नभात काय ते, नभात गेला, काय ते गाणं आहे, मला पूर्ण आठवत नाही. तर भ्रम आहे. बालकवींचा आहे परत बाल. तर बाल हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे बौद्ध धर्मामध्ये. बाल म्हणजे अज्ञानी माणूस. धम्मपदामध्ये बाल वग्गो आहे. अज्ञानी माणूस कसा असतो, तर तो सगळं आनंदच पाहतो. त्याला दुःख दिसत नाही. आणि ज्याला दुःख दिसत नाही त्याला दुःख मुक्ती म्हणजे खरा आनंद, खरं सुख त्याला कधीच मिळू शकत नाही. कारण तो मूळ विषयाच्या संपर्कात नाही. तर कुठपर्यंत आलो आपण? 12वं निदान पाहिलं बोलता बोलता आपण. 12 निदान याला म्हणतात. अविद्या, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, व्याधी, मरण, दुःख, दोर्मन. दुःख आणि दोर्मन, दुःख, शेवटी दुःख. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, आणि मग शेवटी जरा, व्याधी. जरा म्हणजे म्हातारपण. जरा, व्याधी, मरण, दुःख, दोर्मनस्य, उपायास ते मी जे शब्द वापरले, आदळ आपट, तोंड जोडणं, अमक दमक, ते त्याच्यासाठी आहे. मग ते क्रमानं दुःख वाढत जाते. त्याच्यात क्रम आहे. सुरुवातीला छोटं असतं आणि शेवटी आदळ आपट असतं. म्हणजे तडफड असते, नको 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 नको. आणि ते तर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वीकारायचं, फेस करायचं. जीवनामध्ये जीवनाबद्दलची जागृती कशी येईल हे बघायचं. ते डेव्हलप करायची, त्याची साधना करायची, आणि जीवनातलं सत्य जाणून घ्यायचं. तर हे भवचक्र बुद्धांच्या लक्षात आलं, म्हणून या भवचक्रातले धम्म, सत्य,
हे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्याला ते धम्मचक्र त्यांनी ते उलट फिरवलंय भवचक्र. भवचक्र दुःखचक्र आहे, ते दुःखाकडे नेणार आहे. आणि धम्मचक्र हे उलट फिरवलं त्यांनी, ते दुःखमुक्तीकडे नेणार आहे. म्हणून ही 12 निदान आणि ही 12 निदान, अशी 24 निदानांचं हे जे आपल्या तिरंगी झेंड्यावर आहे. हे 24 आऱ्या ज्या आहेत, हे 24 आऱ्या म्हणजे 24 ह्या कड्या आहेत. त्या 12 कड्या, पहिल्या 12 कड्या अज्ञानातून दुःख निर्माण करणाऱ्या आहेत, दाखवणाऱ्या आहेत. आणि दुसऱ्या 12 कड्या जागृतीतून म्हणजे विद्येतून दुःखमुक्तीकडे आणणाऱ्या आहेत. तर आपण आता हे धम्म हा विषय आहे, त्याला महासागरच म्हटलंय. या महासागरात एकदा तुम्ही बुडी मारली का ते कोणता विषय पुढे येऊ शकतो. आता आज काय हा विषय घ्यायचं ठरवलं नव्हतं, परंतु तिथं तुम्ही जीवनामध्ये एकदा तुम्ही उतरलं का जीवनात जे जे आहे ते काही पण समोर येऊ शकतं. कोणतीही गोष्ट समोर येऊ शकते आणि ती आपल्या धम्मचिंतनाचा विषय बनू शकते. म्हणून सती धम्मचिंतन, सती जागृतीपूर्वक धम्माचं चिंतन करणे, हा आपला अं, कार्यक्रम चाललाय आपला ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पण. तर विषय पुष्कळ पुढे गेला. बोलायचं नाही म्हणून बरंच बोललो. आणि मला वाटतं इथे आता आपण थांबलं पाहिजे, म्हणजे मी थांबतो.